भारत माता की। जरा उजवीकडे सगळ्यांनी हात वर करायचे। भारत माता की। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। डाव्याकडच्यांचे हात कमी आहेत। भारत माता की। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या या बूथ प्रमुख आणि वरच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनाला उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मंचावर उपस्थित आपल्या महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, विधान परिषदेचे आपले नेते प्रवीण दरेकरजी, मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी, आपले आमदार अमित साटम, आमदार भारती लवेकर, आमदार विद्या ठाकूर, आमदार पराग अळवणी, आपले महामंत्री आमदार सुनील राणे, आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर, आमदार मनीषाताई चौधरी, आमदार राजन सिंगजी, आपले जिल्हाध्यक्ष सुषम सावंतजी, गणेश खंडकर, संतोष मेडेकर, आपले महामंत्री संजय उपाध्याय आणि या सभेचे सहसंयोजक आणि स्थानिक नेते मुरजी पटेल, उपस्थित प्रदेशाचे मुंबईचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने आजचे संमेलन देवेंद्रजी बूथ प्रमुख, वॉर्डांचे पदाधिकारी, विधानसभेचे पदाधिकारी, जिल्ह्याचे लोकसभेतले पदाधिकारी, आघाडी आणि मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा आहे। आजकाल माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने आणि देवेंद्रजी आपल्या प्रयत्नांमुळे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला अशी भरती आली आहे की 3 लोकसभांच्या कार्यकर्त्यांचं संमेलन जरी करायचं असेल तरी एवढं मोठं मैदान या ठिकाणी लागतं आणि मैदान भरून तुडुंब होतं। भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने मुंबईचा सेवक म्हणून काम करतो याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। आणि म्हणून मी मंचावर बसलेल्या बरोबर तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की जमिनीवर तुमच्या कामामुळे भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळणार आहे। आता मीडियाचे मित्र इथे आहेतच, ते लगेच म्हणतील अभूतपूर्व यश म्हणजे काय। तर आज देवेंद्रजी, बावनकुळेजी राष्ट्रीय अध्यक्षांसमोर हा विश्वास व्यक्तच करतो आणि तुम्हाला पटलं तर तुम्ही जोरदार टाळ्याने त्याचं समर्थनही करा। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईमध्ये 6 जागा आहेत। माननीय अध्यक्ष जी, 6 की 6 जगह पर महायुति का ही सांसद होगा। अब इसके लिए कोई और एविडेंस देने की जरूरत नहीं है। मी 3च गोष्टी आपल्या समोर मांडणार आहे। आपण सगळ्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये यशासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आणि माननीय मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे पुढचे 100 दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहेत। आणि म्हणून मला माझ्या शब्दात सांगावंसं वाटतं, आता तुम्हाला सगळ्यांना देव, देश आणि धर्मासाठी काम करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 तारखेला आपण केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला प्रेरणा जी मिळाली आहे ती हीच आहे, देव, देश आणि धर्मासाठी काम करा। मुंबई आणि देशामध्ये मी हे देव, देश आणि धर्मासाठी यासाठी म्हणतोय कारण ज्यांच्याशी आपला सामना आहे, सामना म्हणजे तो सामना नाही म्हणत आहे मी,
ज्याची विक्रीही नाही, त्याला कोणी वाचतही नाही, ज्याच्या कॉपीजही निघत नाहीत आणि ज्याच्या संपादकाला पत्रकार पोपटलाल असं म्हटलं जातं. आणि अतुलजी म्हणाले ते खरं आहे. आजकाल रद्दीवाला पण म्हणतो वो छोड़ के बाकी सब देना. आणि म्हणून आपला ज्याच्याशी सामना आहे ते भयंकर लोक आहेत. त्यांचा धोका केवळ मुंबईलाच आहे असं नाही, ते धोकेबाज आहेत एवढंच नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचे आणि विशेषतः उभाटा सेनेची लोक ही देव, देश आणि धर्मासाठी खतरा बनली आहेत, खतरा. आणि अन्य उदाहरणं देण्याची गरज नाही, यांची कर्तृत्वच सांगतात. याकूब मेमनचं थडगं ज्यांनी सजवलं ती लोक उभाटा सेनेची आहेत. याकूब मेमन नावाच्या आतंकवाद्याला सोडलं पाहिजे याची मागणी करणाऱ्या काँग्रेसचे समर्थक हे उभाटा सेनेची लोक आहेत. टिपू सुलतानचं समर्थन करून त्याच्या नावाचं मैदान आणि गार्डन उभं करण्याची भूमिका घेणारी लोक ही उभाटा सेनेची आहेत. देव, देश आणि धर्मासाठी यांचा खतरा यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही पुरावा विचारणारी लोक ही उभाटा सेनेची आहेत. ज्या वेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला मुंबई शहरात गेटवे ऑफ इंडियाला येऊन काश्मीर फ्री करा म्हणून म्हणणाऱ्या मेहक प्रभूचे समर्थक उभाटा सेनेचे आहेत. ज्या संघटनेने दिल्लीतल्या विद्यापीठामध्ये अफजल हम शर्मिंदा है क्योंकि तेरे कातिल जिंदा है अशा म्हणणाऱ्या लोकांची सभा ठेवणारी लोक ही उभाटा सेनेची आहेत. माननीय अमित भाईंनी ज्या वेळेला PF-I वर बंदी आणली, त्या PF-I वर बंदी आणल्यानंतर त्या विरोधात लडखडणारी वक्तव्य करणारी लोक ही उभाटा सेनेची आहेत. रामाचं मंदिर बनलं म्हणून देश गौरवान्वित झाला, पण राम मंदिराचं निमंत्रण धुडकावणाऱ्या काँग्रेसचे समर्थक ही उभाटा सेनेची लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक दाखवणारी वाघ नख देवेंद्रजींच्या, एकनाथजींच्या आणि अजितदादाच्या सरकारने आणायचं ठरवलं तर त्या वाघ नखांवर चेष्टा कुचेष्टा करणारी लोक ही उभाटा सेनेची आहेत. हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अन्य आरोप जे मी इथे बोलूही शकत नाहीत, या पद्धतीचे आरोप करणाऱ्या लोकांचे समर्थक हे उभाटा सेनेची लोक आहेत. सर्जिकल स्ट्राईक त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये सैनिकांनी केला, त्याचे पुरावे मागणारी लोक ही उभाटा सेनेची आहेत. आणि देशाच्या नैसर्गिक साधनांवर पहिला अधिकार केवळ हिरव्यांचा आहे असं म्हणणाऱ्या काँग्रेसचे तळी भरणारी लोक ही उभाटा सेनेची आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, देव, देश आणि धर्मासाठी काम करायचं असेल तर मुंबईतून उभाटा सेनेने आणि काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काम करायचं आहे. माननीय मोदीजींनी शौर्य, पराक्रम, सुरक्षा आणि विकास याचा परिचय पूर्ण देशाला दिला. मुंबई पुरता आपण मोदीजींच्या बरोबर जनता जी आहे तिथपर्यंत पोहोचून मत विनम्रतेने घ्यायची आहेत, कारण मोदीजींनी मुंबईला भरभरून दिलं. मोदीजी येण्याआधीची परिस्थिती आणि आजची उपनगरीय रेल्वेची परिस्थिती बघा. आज उपनगरीय रेल्वेमध्ये एस्केलेटर लावले मोदीजींनी. आज उपनगर रेल्वेमध्ये लिफ्ट बसवल्या मोदीजींनी. आज उपनगरीय रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची आणि डब्याची उंची
यातली गॅप बंद करून अपघात बंद केले मोदीजींनी मुंबईच्या वर स्टेशन्स मध्ये बांद्रा असेल, सीएसटी असेल, सुशोभीकरण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं केलं ते मोदीजींनी. मुंबईच्या विकासाला पुनर्विकासाला खीळ घालणारा CRZचा कायदा हद्द पार केला, कमी केला, मर्यादा कमी केला, त्या केल्या मोदीजींनी. वन खातं असो वा डिफेन्स, इथल्या जागांच्या भोवतीचा सेन्सिटिव्ह एरिया कमी करून गरीब माणसाच्या घराचा मार्ग मोकळा केला मोदीजींनी. मुंबईतल्या रस्त्यावर लागणाऱ्या दिव्यांना LED बल्ब लावला मोदीजींनी. मुंबईतल्या एल्फिस्टन रोडच्या ठिकाणी असलेल्या फूट ओव्हर ब्रिजवर अपघात होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडली. त्यावेळेला कमी वेळेत पूर्ण ब्रिज बांधण्यासाठी देशाची मिलिटरी मुंबईत उतरवली मोदीजींनी. माझगाव डॉग मध्ये त्या ठिकाणी डिफेन्सचं मोठं शिप बनवलं मोदीजींनी. अटल सेतू मुंबईला दिला मोदीजींनी. आपल्याकडे त्या ठिकाणी मुंबईचा एक नवीन विमानतळ नवी मुंबईत दिलं मोदीजींनी. मुंबईला IIM कधीच नव्हतं. मॅनेजमेंटचे गुरु इथे राहत होते, पण IIM कधीच मिळालं नव्हतं. ते मुंबईला IIM दिलं मोदीजींनी. मुंबईतल्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जागा वाढवून दिल्या मोदीजींनी. आणि मोदीजींनी हे शहर आंतरराष्ट्रीय करण्याची ताकद आहे केवळ मोदीजींकडेच. आणि म्हणून विकसित भारत आणि आपल्या स्वप्नातली मुंबई ही जर कोणी करू शकतं तर नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि राज्यात देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादाचं सरकार. आणि म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करतो, देव देश धर्मासाठी उबाटा सेनेला उखडून फेका आणि मुंबईच्या आणि राज्याच्या विकासासाठी आणि विकसित भारताच्या स्वप्नासाठी मोदीजींना आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.